परंपर व्याख्यान ऐकण्यासाठी या ठिकाणी मोठ्या संख्येने आपण उपस्थित झालात. हार्दिक स्वागत. श्रीशरण यंत्र प्रेम कला क्रीडा शैक्षणिक व सामाजिक विकास संस्था संचलित श्रीशरण विद्याविहार सहर्ष स्वागत. थोड्याच कार्यक्रमाला आपण सुरुवात करणार आहोत. मान्यवरांचं या ठिकाणी मंचावर आगमन झालेलं आहे, तेव्हा पुनश्च एकदा स्वागत करत आजच्या असलेले आपले प्रमुख पाहुणे आदरणीय अध्यक्ष महोदय आणि माझ्या प्रिय बंधू भगिनी उपस्थितांना पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत. कुठे लावून त्यांच्या हो काय काय अरे छाया खोबरागडीला ओळखता का? मीच आहे. तुम्हीच. माता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या जयंतीचा उत्सव आपण साजरा करण्यासाठी या बुद्ध विहाराच्या प्रांगणात एकत्रित झालेलो आहोत. तो सगळा समाज बांधव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपण या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत अशा कार्यक्रमासाठी जो आहे माता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या जयंतीचा उत्सव. काल म्हणजे 7 तारखेला 7 फेब्रुवारीला आपण माता रमाई भीमराव आंबेडकर यांची जयंती निमित्त एक प्रतिमा घेऊन या परिसरामध्ये भव्य अशी मिरवणूक काढली आणि या मिरवणुकीत सगळ्यांचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता, उत्साह होता. त्याच कार्यक्रमाचा थोडासा उर्वरित भाग ज्याला आपण म्हणतो तो आज 8 फेब्रुवारी रोजी आपण या प्रांगणात घेत आहोत. तो अत्यंत महत्वाचा यासाठी आहे की जे व्याख्यान आपण ऐकणार आहोत ते प्रबोधनपर आहे. समाजातल्या बांधवांनी या व्याख्यानाचा लाभ घ्यावा यासाठी हे व्याख्यान आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संघर्षमय जीवनात रमाबाई भीमराव आंबेडकर ह्या त्यांच्या सावली म्हणून वावरल्या, त्यांची प्रेरणा म्हणून वावरल्या आणि निश्चितच त्यांचा आधारस्तंभ म्हणून सुद्धा त्या वावरल्या. त्यांच्या वाट्याला दारिद्र्य होतं, अध्यापन होतं, सामाजिक उपेक्षा होती. सगळ्याचा आपल्या कुठल्याही यावर मात करत ज्यांनी बाबासाहेबांच्या ध्येयाला साथ दिली त्यांच्याच भावनांना शब्दात मांडणाऱ्या 4 ओळी मी तुम्हाला ऐकवते. त्या बघा. त्यागाच्या वाटेवर चालली मायेची सावली, त्यागाच्या वाटेवर चालली मायेची सावली, दुःख पचवून झाली ती धैर्याची बाहुली. नाव जरी रमाबाई कार्य होते महान, नाव जरी रमाबाई कार्य होते महान, बाबासाहेबांच्या यशामागे होती तीच खरी प्रेरणास्थान, तीच खरी प्रेरणास्थान. अशा या सामाजिक परिवर्तनाच्या लढ्यामधलं एक शांत पण खंबीर जिच्या वाट्याला त्याग होतं पण तिच्या सहनशीलता होती, संघर्ष होता आणि हाच संघर्ष आज एक नवीन दिशा घेऊन जातो. आणि म्हणूनच सर्वप्रथम या ठिकाणी मंचावरील उपस्थित मान्यवर अध्यक्ष महोदय आणि माझ्या समाज बांधवांनो सगळ्यात प्रथम मानाचा जय भीम आणि आपल्या सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करून आजच्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान आपल्याच मंडळाच्या कल्पनाताई नेरकर यांनी स्वीकारावे अशी मी त्यांना नम्र विनंती करते. या ठिकाणी ताईंनी आता अध्यक्ष स्थानाची सूचना आपल्या रमाई महिला मंडळाच्या अध्यक्ष आदरणीय कल्पनाताई नेरकर यांची सूचना केली. आपल्या सर्वांच्या मी या ठिकाणी त्याला अनुमोदन देतो. धन्यवाद. आणि निश्चितच आपण ज्यांचा आपलं प्रेरणास्थान मानतो त्या माता रमाईचं या ठिकाणी प्रतिमापूजन आणि त्यांना पुष्पहार अर्पण करावा अशी मी मान्यवरांना नम्र विनंती करते. रमाई
डॉक्टर सीमा मेश्राम, त्याचप्रमाणे कल्पनाताई नेरकर, प्राध्यापक गंगाधर अहिरे, आयुष्यमान विनोद बडांगे मंचावर जे उपस्थित आहेत, या त्रिशरण बुद्ध विहाराचे ते अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर सीमा मेश्राम या अमरावतीवर आहेत, तिथले अध्यक्ष आहेत. अखिल भारतीय मराठी आंबेडकरी साहित्य व संस्कृती मंडळाच्या त्या अध्यक्षा. या ठिकाणी अर्पण केला जातो. अभिवादन आहे त्या थोर त्यागमूर्तीला, तिच्या कर्तृत्वमान आणि प्रेरणादायी मातेला, माता रमाई आंबेडकर यांचे प्रतिमा पूजन या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते होते आहे. मेणबत्ती आणि फुलांचा हार याने वातावरण मंगलमय होत आहे. तथागत भगवान गौतम बुद्धांचा, भारत रत्न डॉक्टर आंबेडकरांचा, त्यागमूर्ती माता रमाईचा. डॉक्टर बाबासाहेबांच्या यशामागे जे प्रेरणास्थान ती त्यागमूर्ती रमाई, सगळ्या समाज बांधवांचीच रमाई झाली. सगळ्यांसाठीच ती एक प्रेरणास्थान म्हणून त्यांचं कार्य आपण आज आठवलं पाहिजे आणि त्या मार्गाने मार्गक्रमण केलं पाहिजे. असं हे अतिशय शांत दूरगंभीर असं हे व्यक्तिमत्व माता रमाई भीमराव आंबेडकर. माता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या प्रतिमेला त्रिवार वंदन. मान्यवरांनी स्थानापन्न व्हावं आणि यानंतर त्रिशरण आणि पंचशील घेण्यासाठी येत आहेत बौद्ध महासभेचे माननीय गणपत शिंदे आणि मिलिंद कळवळकर यांनी सामुदायिक त्रिशरण आणि पंचशीलन घ्यावं अशी मी त्यांना विनंती करते. संपत शिंदे आणि मिलिंद कळवणकर. सर्व आलेले उपासक उपासिक यांना प्रथम मी दंडवत करतो आणि मानवांना वंदन करतो. आपण शरण पंचशील या मंचावर घेत आहोत. आज रमाईचा हा जन्म सोहळा दिन आपण मोठ्या उत्साहाने आजची शरण बुद्ध विहारावर साजरा करीत आहोत. आनंद मानत आहोत, एक सण म्हणून साजरा करीत आहोत. प्रथम आपण नतमस्तक होण्यासाठी आपल्या डोक्यातील डाव्या टोप्या आणि पायातील चप्पल बूट काढून शांत चित्ताने आपण त्रिशरण पंचशील ग्रहण करायचं आहे, सार्वजनिक घ्यायचं आहे. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. नमो तस्सै भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्सै भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्सै भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि,
तद्यम्पि धम्मं शरणं गच्छामि तद्यम्पि संघं शरणं गच्छामि पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादयामि अनिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादयामि कामेषु मिथ्याचारा वेरमणि सिक्खापदं समादयामि मूर्छावादा वेरमणि सिक्खापदं समादयामि स्वामेरय मज्जपमादठाणा वेरमणि सिक्खापदं समादयामि साधु 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 पुढचा कार्यक्रम मॅडमने सुरू करावा अशी मी त्यांना नम्रतेची विनंती करतो. धन्यवाद. या ठिकाणी प्रतिमेचं पूजन करत असतानाच मंगलमय वातावरण तर झालंच, पण त्रिशरण आणि पंचशील यामुळे निश्चितच वातावरणात एक लयता आणि एक ज्याला आपण म्हणतो ना दिव्यत्व अशी एक थोडीशी लज्जता आपल्याला आता जाणवते आणि प्रत्येकाचं मन शांत झालेलं आहे पुढील कार्यक्रम आणि व्याख्यान ग्रहण करण्यासाठी. गार्गी कदम कुमारी गार्गी कदम आपल्यासमोर एक सुंदरसं गीत माता रमाईवरचं सादर करत आहे. नांदणं नांदणं सादर करत आहे गार्गी कदम. मॅडम बसा.